हो मास्तर, एक प्रॉब्लेम झालाय. काय? अहो ते गेले ना. कस काय? सिरियस होते का? सिरियस नव्हते, वीक होते हो. अटॅक आला? अटॅक तर नाही, पण बहुतेक लक्ष दिलं नसेल म्हणूनच झालं असेल. मग आता अंत्यसंस्कार कधी आहे? ते ना, एक मिनिट, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तात्यांबद्दल? का? तू कोणाबद्दल बोलतोय? तात्या नाही, केसांबद्दल बोलतोय, केसांबद्दल. देवा, त्याचं काय? ते जात आहे ना गळून, तेवढं बघा ना वाढवायचे कसे. बरं, 5 गोष्टी सांगतो आहे ज्या खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले, डाएटमध्ये प्रोटीन असलंच पाहिजे. केरॅटिन प्रोटीन हेअर्समध्ये असतो, त्याची वाढ व्हायला मदत होते. झिंक असेल, आयर्न असेल, अशा प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळाले पाहिजे, ज्याने तुमच्या हेअर्सची ग्रोथ खूप चांगली होऊ शकते. ऑक्सिजनेटेड आणि हेल्दी ब्लडचा सप्लाय हेअर्सकडे चांगला होत असतो. व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स बघायला मिळतात हेअर्सच्या फॉलिकल्समध्ये, जे व्हिटॅमिन डीच्या प्रेझेन्सला सेन्स करतात. व्हिटॅमिन डी आला म्हणजेच नॉर्मल हेअर सायकल जी आहे ती करायला मदत होते. चौथं म्हणजे बायोटीन, व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड, हे सगळे न्यूट्रिएंट्स खूप खाल्ले म्हणजे खूप जास्त हेअर ग्रोथ होते असं नसतं. हे व्हिटॅमिन्स को फॅक्टर म्हणून काम करतात, ज्याने तुमचे वेगळे वेगळे मेटाबॉलिझम हँडल केले जातात. मग ग्लुकोज मेटाबॉलिझम असेल, एनर्जीचा सप्लाय असेल किंवा DNA सिंथेसिस असेल, या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. यांचा फायदा आहे, पण खूपच हेअर ग्रोथ होईल अशी शाश्वती नाही. आणि 5वं म्हणजे अशा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसाठी बायोनॉसिसला फॉलो करून ठेवायचं. तू अजून फॉलो नाही करत? फॉलो माझंच तर पेज. हां, सॉरी, आपलं गुड बॉय. बरं, ते तेवढं बघा ना काय होतंय का. कसलं? ते तुमच्या डवळ्या केसांचं.